काही येऊ शकले नाही. त्यांनी काल मला फोन केला तर मी नाराज आहे म्हणले दादा. म्हणलं काय रे बाबा काय नाराज आहे? आमची उद्घाटन अध्यक्षाचं टाकायचं, बाकीची अख्खी मर्यादा जोडायची. कुणी नाराजच व्हायला होतो. आणि माणसाशी संबंध चांगले नसतो तर त्यांना आम्हाला काही चाटायचंय काय करायचं का? मला उद्घाटनाला वेळ द्या वेळ द्या वेळ द्या. मी त्याला म्हणलं की तुला 6:30ला वेळ सकाळची घ्यायची असेल तर घे. त्याने घेतली 6:30ला. पण दुर्दैवाने मी तिथं गेलो 6:15ला. आणि मला वाटलं आता कोण येणार नाही. मी आपली फीत कापली 6:20ला. आमच्या एक भगिनी खासदार आहेत त्या नाराज झाल्या की 6:30 सांगितलं 6:20ला का कापली. म्हणून दुरुस्ती केली आणि आज लवकर आलो. तरी मला माझ्या प्रोग्राम मध्ये 8:45 आहे. पण मला गिल यांनी सांगितलं दादा 9 आहे. मग पुन्हा पत्रिका मागवली तर 9 आहे. म्हणलं 9 वाजेपर्यंत थांबायचं. सगळ्यांनी वेळेत या. वेळेत आले ते थांबले. आता आमचे आमदार इथं शरद सोनवणे येऊ शकले नाही. काही येऊ शकले नाही. त्यांनी काल मला फोन केला तर मी नाराज आहे म्हणले दादा. म्हणलं काय रे बाबा काय नाराज आहे? ते म्हणले मला इथं विश्वासात घेतलंय. मी सदग्रस्ताला फोन केला. म्हणलं ते तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे. मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं सगळ्यांची नावं टाकतो. आणि सगळ्यांची नावं टाकली, कुणाचं ठेवलं नाही. सगळे प्रमुख घेतलेत. तुम्ही पण भेटलं ना त्यांना. त्यामध्ये त्यांनी पण फोनवर संपर्क साधला. ठीक आहे मित्रांनो. हे बाबा पुढच्या वेळेस सगळी यादी आपल्याला असं करता येईल का? मतदार यादी ना जुन्नरची मतदार यादी आमची उद्घाटन अध्यक्षाचं टाकायचं, बाकीची अख्खी मतदार यादी जोडायची. कुणी नाराजच व्हायला होतो. पटलं काय रे? तुम्हाला मी सांगतो नावात काही रे नसतं. तुम्ही माणसाच्या मनात तिथं समोरच्याचा असला की सगळं होतं. नाव असलं काय नाव टाकलं आणि माणसाशी संबंध चांगले नसतो तर त्यांना आम्हाला काही चाटायचंय काय करायचं का? नाही तर ठीक आहे. तर नको पंचनामा पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. त्यांचं तर फार प्रेम चाललं माझ्यावर. काय विचारता जेवढे कुठलंही आणून मदत करतात. काही तुम्ही बघा काही संबंध नाही काही नाही. या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी किती कडक आणि सगळ्याच्या बाबतीत मी दुजाभाव करत नाही. प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे.